इतका स्पेशियस आणि ते पण बजेट फ्रेंडली आहे. आणि सध्या इथे काम चालू आहे. अजून एक बेडरूम आहे. सगळ्यात इन्क्लुडेड आहे इथून काहीच दिसत नाही, पण आता गेल्यानंतर त्याचा इम्युनिटीज वगैरे बंगलोज कॉटेज वगैरे खूपच भारी आहे. आणि हा एंट्री पॉइंट आहे इथून. नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती आपला ग्रीडी फूडी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर आज आपण व्हिजिट करतो लोणावळा कॉटेज. द बेस्ट कॉटेज आहे लोणावळ्याचं. तर तुम्हाला आल्यानंतर इथे भरपूर रिलॅक्स वाटणार आहे, कारण की कॉटेजेसमध्ये आपल्याला बाथटब, पर्सनल पार्टी, स्विमिंग पूल प्लस इथे बांबू हाऊस बनतो आहे, तो समोरचा बंगलो आणि इथे कॉटेजेस आहेत. तर हे रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काम चालू आहे त्याचं. तर त्याचं काम चालू आहे, तर लवकरच पूर्ण होणार आहे. त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला कळेल इकडे काय काय अम्युनिटीज अवेलेबल आहेत ते. तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. पण सगळं फिरलं तर आता तुम्हाला कॉटेज दाखवते. बाहेरून लुक बघायचा असा येतोय. चला जाऊया आता आत कॉटेजच्या. हे बघा बाहेरून असं दिसतंय कॉटेज. तर तुम्हाला आतमध्ये फिरून आणते. बघा कॉटेजचा व्ह्यू. वाव. सर्व कॉटेजमध्ये AC इन्क्लूड आहे, कबाड इन्क्लूड आहे आणि हा खरंच स्पेशियस आणि खूपच भारी आहे. हे बघा सर्व डोअर खाली आहेत. तुम्हाला पर्सनली कबर्ड भेटतोय, TV भेटते आणि सिनरी बघा. आणि त्याचबरोबर वायफाय इन्क्लूड आहे. इतका स्पेशियस आणि ते पण बजेट फ्रेंडली आहे. आणि हा इकडचा वॉशरूम विथ बाथटब. वाव. पार्टी डोअर आहे. हा पाठवून आपल्याला एक व्ह्यू भेटतो, तो म्हणजे स्विमिंग पूल. तर गाईज हे कॉटेजेस आहेत, खूप भारी कॉटेज आहेत. 5 कॉटेज आहेत लाईनीत आणि दिसायला किती सुंदर दिसतात ते. आणि सर्वात नाही तर 3 बेडरूममध्ये बाथटब आहेत. असला भारी व्ह्यू येतो. त्याचबरोबर हा 4 BHK बंगलो आहे, पण आता बुक आहे सध्या, तर त्यात जाऊ नाही शकत. त्याचबरोबर इथे बांबू हाऊस बनतोय, तर चला ते दाखवते. बांबू हाऊस बघूया. चला खाली बनवलं. इकडचे कॉटेज दिसतात खूपच मस्त आणि ह्याचं काम चालू आहे. आल्यानंतर असं वाव वाली
काम चालू आहे. हे बनल्यानंतर खूपच भारी दिसणार आहे. इथे म्हणजे पूर्ण बांबू टाईपमध्ये दिलं आहे. सगळं टेबल पासून सगळं बांबू झालं. खूपच भारी आहे. जेव्हा आता पूर्ण लुक तयार होईल तेव्हाच कळेल आपल्याला ते कसं दिसतंय. आणि इथे वॉशरूम आहे, त्याचं काम चालू आहे. बांधल्यानंतर आपण परत येऊया. काम चालू आहे त्यामुळे बघा आता लोक वाव नक्कीच खूप भारी. तर गाईज हा बंगलो आहे. तर आता आपण जाऊया आज बंगल्याच्या. सर्वात आधी इथे लागतो तो स्विमिंग पूल. आणि कसला भारी स्विमिंग पूल आहे बघा. स्पेशियस आहे, म्हणजे आपला पर्सनल होऊन जातो जर फॅमिलीसोबत आलो तर. त्याचबरोबर हा स्पेशियस हॉल आहे. तर आतमधून एंट्री केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी दिसतं ते इकडचा स्विमिंग पूल. त्याचबरोबर इथे एक बेडरूमसुद्धा आहे आणि इथे एक्स्ट्रा स्पेससुद्धा आहे, म्हणजे बसायला सिटिंगला. तर कसला भारी व्ह्यू येतो इथून बघा. तर एक रस्ता इथून पण आहे बेडरूमसाठी. खूप भारी व्ह्यू आहे. स्विमिंग पूल व्ह्यू आहे. आणि त्याचबरोबर कबर्ड इन्क्लूड आहे, म्हणजे स्पेशियल सामान तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर हा बाथरूम. वाव सेपरेट आहे बघा शॉवरसाठी. इंटिरियर एक नंबरच आहे इकडचा. तर गाईज इथे एक किचनसुद्धा आहे. पर्सनली म्हणजे तुम्ही स्वतःहून पण जेवण करू शकता. हे बघा काही सामानसुद्धा ठेवू शकता तुम्ही. सगळे स्पेशियस आहे पूर्ण, जसं आपलं घरचं किचन असतं तसंच आहे. आणि फ्रीजसुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर फिल्टरसुद्धा आहे. गॅस वगैरे सर्वच आहे. त्याच्या हॉलच्याच बाजूला एक साईडला हा बेडरूम आणि एक साईडला इकडे एक बेडरूम आहे. त्याचबरोबर हा वॉशरूम आहे आणि हा एक बेडरूम लागतो. आणि त्याचबरोबर इथे बाल्कनी दिली आहे. खूप भारी आहे इकडचा व्ह्यू. सर्वांमध्ये एसी आहे. तर गाईज आता आपण जाऊया वरती फर्स्ट फ्लोअरला. तर इथे एक अजून एक बेडरूम लागतोय. येस. तर ह्याला बाल्कनी अवेलेबल आहे. इथून रस्ता बाल्कनीचा. तर गाईज इथे एक फॅमिली राहते त्यामुळे सामान भरपूर आहे. तर गाईज इथे प्ले एरिया आहे. हे बघा गेम वगैरे तुम्ही काही एन्जॉय करू शकता. आणि इकडून व्ह्यू बघा इकडचा खूपच भारी. आणि तिथे सिटिंगसुद्धा आहे, सोफा वगैरे आहे. बस इथे कॅरम बोर्डसुद्धा आहे.
म्हणजे प्ले ॲक्टिव्हिटी आहेत, तुम्ही काही करू शकता इकडे आल्यावर. बरोबर इथून व्ह्यू बघू शकता, जे मी कॉटेजेस दाखवलेले त्याचा व्ह्यू आहे इथून. आणि त्याचबरोबर ह्याचं कामसुद्धा चालू आहे. जे आपण बांबू हाऊस दाखवलेले त्याचा पण इथून लुक बघा. आणि त्याचबरोबर हा स्विमिंग पूल तर खूपच भारी अरेंज केलं इकडे आणि खूप भारी आहे इकडचा बंगलो आणि कॉटेजेस आणि ते बांबू हाऊस जे रेडी होतं आहे. गाईज इथे अजून एक बेडरूम आहे. सगळ्यात इन्क्लुडेड आहे AC आणि वन साईड बाल्कनी सुद्धा आहे. तर गाईज वरती सुद्धा काहीतरी आहे, आपण जाऊन चेक करूया. तर गाईज टेरेस आहे मोठा. वाव, हे पण भारीच आहे. पर्सनली पूर्ण बंगलो भेटतो आपल्याला, अजून काय पाहिजे. आणि हा पाठचा व्ह्यू इथून, ग्रीनरी. वाव, भरपूर स्पेशियस आहे बंगलो हा. तर नक्की आला तर विजिट करा. की ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. सोबत तिथे त्या साईडला पार्किंग सुद्धा आहे आणि ह्या साईडला पण पार्किंग आहे. आणि हे बघा ह्याच्या खालती पण पार्किंग आहे. आणि हा बंगल्याचा व्ह्यू. तर गाईज तुम्हाला कॉटेजेस, बंगलो आणि हा बांबू हाऊस कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन ब्लॉग हवे असतील तर मला कमेंट करा, तुम्हाला नक्की शेअर करेन. तोपर्यंत बाय अँड सी ऑफ.